हॅलो ऑल, गुड आफ्टरनून. आजचं आपलं 17th सेशन आहे आणि सर्व सेशन्स तुम्ही खूप छान अटेंड करत आहात. तसंच हे सुद्धा अटेंड करा. थोडाही वेळ वाया न घालवता आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. नेहमीप्रमाणे आपण पटपट प्रश्न बघूयात, त्याचं अनालाइज करूयात, त्याचे ऑप्शन्स डिकोड करूयात, ठीक आहे. आणि त्याच्याबद्दल जी काही माहिती असेल ती एक्स्ट्रा माहिती सुद्धा नोट डाऊन करत चालूयात, ठीक आहे. सो पहिला प्रश्न वाचून घ्या. त्याच्यासाठी लाईव्ह चॅटमध्ये आन्सर द्यायला तुम्हाला 15 ते 20 सेकंदांचा वेळ दिला जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही आन्सर द्यायचा प्रयत्न करा. सांगा, मुघल सम्राट अकबराच्या दरबारामधील प्रसिद्ध संगीतकार तानसेन यांचे मूळ नाव काय होते असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आपल्याला तानसेन यांचं मूळ नाव विचारलेलं आहे. राम तानू पांडे, मकरंद पांडे, लाल कालवण आणि रामदास. सांगा, प्रयत्न करा सांगायचा. काय वाटते, काय असेल आन्सर याचं? तानसेन यांचं मूळ नाव किती जणांना माहिती आहे? कमेंटमध्ये सांगत चला उत्तर, ठीक आहे. सांगायचं उत्तर, सांगायचं आन्सर काय आहे? राम तानू पांडे हे तानसेन यांचं मूळ नाव होतं, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. महाराष्ट्रामधील नगरधान या शहराची डॅश या राजाने स्थापना केली होती. आता नगरधानची स्थापना कोणी केली होती हे आपल्याला सांगायचं आहे. जे नागपूर आहे त्या नागपूर जवळील प्राचीन शहर हे आहे, ठीक आहे. सांगा, कोणी केली होती? कोणत्या राजाने स्थापना केली होती? सांगा, कोणत्या राजाने स्थापना केली होती? मुघल, सूर्यवंशी, गुप्त आणि चेरा. सांगा, कोणी केली होती? सो या नगरधान या शहराची स्थापना सूर्यवंशी यांनी केली होती, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. भारताचा परकीय भूमीवरील लढाऊ हेलिकॉप्टरचा तळ खालीलपैकी कोणत्या देशात आहे? सांगा. आपल्या भारताचा जो काही हेलिकॉप्टरचा लढाऊ हेलिकॉप्टरचा तळ आहे तो खालीलपैकी कोणत्या देशात आहे असं विचारलेलं आहे, ठीक आहे. सांगा, ताजिकिस्तान, अझरबैजान, युक्रेन आणि अफगाणिस्तान. सांगायचा प्रयत्न करा. सांगायचं काय आन्सर असेल? लढाऊ हेलिकॉप्टरचा तळ कुठे आहे? दुसऱ्या देशामध्ये, ते पण भारताचा. एक ऐनी एअर फोर्स आहे, एअर बेस आहे, आणि एक फारकर एअर बेस आहे, ठीक आहे. सांगा, हे कुठे आहेत आता? ठीक आहे. आणि एक फारकर एअर बेस. ह्या दोन एअर बेसेसला भारताने सहाय्य केलेलं आहे आणि हे दोनही बेस कुठे आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. हे दोन बेस कुठे आहेत, कोणत्या राज्यात आहेत याचा आन्सर लाईव्ह चॅट मध्ये द्यायचा प्रयत्न करा. सांगा, काय वाटतंय आपल्याला? लढाऊ हेलिकॉप्टरचा तळ असं विचारलेलं आहे. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ताजिकिस्तान, अझरबैजान, युक्रेन आणि अफगाणिस्तान. सो याचं करेक्ट आन्सर काय आहे? ताजिकिस्तान. त्याच्यामध्ये हे दोन एअरबेस आपल्याला दिसून येतात, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. डॅश यास मनोविश्लेषण सायको ॲनालिसिस किंवा ॲनालिसिस शास्त्राचा जनक म्हणतात. सांगा, कोणाला म्हणतात? सांगायचा प्रयत्न करा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. डॅश यास मनोविश्लेषण शास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. सांगा, कोणाला म्हटलं जातं? सिगमंड फ्राइड, आयझॅक न्यूटन आहे, ठीक आहे. कार्ल पियर्सन आणि एरिस्टॉटल. हे उत्तर नाहीये, उत्तर द्याल नाही तर हेच. सांगा, कोणी दिला, कोणी लावला होता शोध? कोणाला याचे जनक म्हटलं जातं? मनोविश्लेषण शास्त्राचा जनक आपल्याला विचारलेला आहे. चारही ऑप्शन्स एकदा वाचून घ्या. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सो याचं करेक्ट आन्सर काय आहे? सिगमंड फ्राइड हे कोण आहेत? मनोविश्लेषण शास्त्राचे जनक आहेत, ठीक आहे. डिकोड करायसारखा एक पण प्रश्न नाही आलाय अजून. महाराष्ट्र शासनातर्फे डॅश यांच्या नावे जन्मभूमी संधारण अभियान राबवले जाते, ठीक आहे. इथे डॅश आहे, ठीक आहे. हे आपल्याला ओळखायचं आहे.
जल व भूमी संधारण अभियान हे एका योजनेशी संलग्न आहे आणि सांगा कोणाच्या नावाने आहे ते सांगा आणि कोणत्या योजनेशी संलग्न आहे ते हे सुद्धा सांगायचा प्रयत्न करा. सांगा लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. सांगा लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी ठीक आहे, ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संलग्न असणार हे आहे. ठीक आहे, काय महात्मा गांधी जल व भूमी संधारण अभियान. ठीक आहे, सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 महात्मा गांधी. ठीक आहे, ह्या योजनेशी ते संलग्न अभियान आहे. ठीक आहे, कोणतं भूमी व जल व भूमी संधारण अभियान. ठीक आहे, कशाशी संबंधित आहे ते, कशाशी संलग्न आहे ते, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. ठीक आहे, याच्याशी रिलेटेड संलग्न असून जल व भूमी संधारण अभियान कोणाच्या नावाने आहे, महात्मा गांधी यांच्या नावाने ते आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा, सांगा उत्तर द्यायचा प्रयत्न करा. जमीन हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो. परत एकदा प्रत्येक सेशन मध्ये किंवा असे काही सेशन्स मध्ये सूचीबद्दल खूप प्रश्न येत आहे आणि हे सूची तुम्हाला माहितीच पाहिजेत. तीनही सूची आहेत भारताच्या राज्यघटनेच्या अनुसूचीमध्ये, 7व्या अनुसूचीमध्ये. तुम्हाला या तीनही सूचींमध्ये कोणते कोणते विषय आहेत हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. ठीक आहे, सो सांगा जमीन हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो, राज्य सूची, केंद्र सूची, समवर्ती सूची यापैकी नाही. आता ह्या तिन्हीपैकी एका सूचीमध्ये येत असेल पण तो कोणत्या सूचीमध्ये येतो हा तुम्हाला प्रश्न आहे, सांगायचा आहे. ठीक आहे, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा लाईव्ह चॅट मध्ये उत्तर. जमीन विषयाबद्दल आपल्याला विचारलेला आहे, हा कोणत्या सूचीमध्ये येतो, सांगा उत्तर द्यायचा प्रयत्न करा. हा कोणत्या सूचीमध्ये येतो, तर राज्य सूचीमध्ये येतो. जमीन असेल, शेती असेल, भूधारणा असेल, हे सर्व विषय कशामध्ये येतात, शेतीमध्ये, आपलं राज्य सूचीमध्ये येतात. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चला. जमीन असेल, पुन्हा काय, शेती, भूधारणा एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे, माहिती आढावा असावा म्हणून हे सगळं काय येतात, तर हे सर्व विषय जे आहेत ते राज्य सूचीमध्ये येतात. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा, खालीलपैकी डॅश ही युक्रेनची राजधानी आहे. आता युक्रेनची राजधानी परत एकदा सांगितलं, इंटरनॅशनल अफेअर्स वरती सरळ सेवेमध्ये जास्त प्रश्न असे किचकट येत नाही जसे युपीएससीला येतात. एमपीएससी किंवा सरळ सेवा. ठीक आहे, सरळ सेवेमध्ये जे काही जर असे बाहेरचे देशाच्या राजधानीबद्दल प्रश्न आले तर ते इंटरनॅशनल लेव्हलवरती जर प्रश्न आले तर ते स्पेसिफिक पॉईंटमधून येतात. एखादं प्रसिद्ध शहर असेल किंवा एखाद्या राज्याची कोणती राजधानी आहे असं स्पेसिफिक पॉईंट्समधून हे काय येत असतात, क्वेश्चन्स येत असतात. असं रँडमली कुठूनही विचारलं जात नाही. त्याच्यामुळे PYQ करणं आपल्यासाठी खूप अनिवार्य आहे. त्याच्यावरून कळतं आपल्याला की कोणत्या टॉपिकवरून प्रश्न येत असतो. सांगा युक्रेनची राजधानी विचारलेली आहे, क्रिमिया, कीव, बुडापेस्ट आणि हेलसिंकी. सांगा हेलसिंकी. सांगा सांगा उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा हेलसिंकी कशाची राजधानी आहे, फिनलँडची राजधानी आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे बुडापेस्ट कशाची आहे, हंगेरीची आहे. ठीक आहे, साईडला माझ्या सोबत नोट डाऊन करत चला. ठीक आहे, त्याचप्रमाणे क्रिमिया जो आहे तो एक प्रदेश आहे. ठीक आहे, सो आपलं करेक्ट आन्सर काय राहिलं, ऑप्शन नंबर 2 कीव. कीव ही युक्रेनची राजधानी आहे. ओके,
क्रिमिया हा एक प्रदेश आहे, कीव ही युक्रेनची राजधानी आहे, बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी आहे. त्याचप्रमाणे जे हेलसिंकी आहे ते कशाची राजधानी आहे? फिनलँडची राजधानी आहे. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? कीव. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीत कोणत्या देशाचे सहकारी आहेत? ठीक आहे. अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि जर्मनी. भारताचा प्रस्तावित पहिला सर्वात मोठा न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोणता असेल किंवा न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट कोणता असेल तर तो जैतापूर आहे. आणि या जैतापूरचं जे काही आपलं न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट आहे याच्यासाठी सहकार्य करणारा देश कोणता आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. भारताने प्रस्तावित केलेला सर्वात मोठा न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट जैतापूरचा जो आहे याच्या उभारणीमध्ये आपल्याला कोणत्या देशाने सहकार्य केलेलं आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे, सांगा, अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. काय वाटते, काय असेल आन्सर? लाईव्ह चॅट मध्ये उत्तर सांगत चला. ह्याचा आन्सर काय आहे? याचा सहकारी देश आहे फ्रान्स. ठीक आहे, फ्रान्सने जैतापूर न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्टला आपल्याला सहकार्य केलेला आहे. भारताचा प्रस्तावित सर्वात मोठा प्रोजेक्ट हा आहे. ठीक आहे, श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान समुद्रधुनी आहे. कालच्या सेशन मध्ये आपल्याला समुद्रधुनी म्हणजे काय याच्यावरती प्रश्न आलेला होता. ठीक आहे, सो समुद्रधुनी म्हणजे काय? दोन सागरांना जोडणारा प्रदेश ज्याला आपण काय म्हणतो? समुद्रधुनी. आणि दोन नद्यांना जोडणारा प्रदेश म्हणजे कोणता? संगम. ठीक आहे, सो आपल्याला काय विचारलेलं आहे? श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये काय आहे? एक समुद्रधुनी आहे जे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, सांगा कोणता आहे? पाल्क, आदम, मन्नार आणि जाफना. सांगायचा प्रयत्न करा. काय वाटतं ह्याचा आन्सर काय असेल? सांगा, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. सांगा सांगा, तुम्हाला सांगायला वेळ दिलेला आहे. जाफना जे आहे ते श्रीलंकेतील शहर किंवा आपण द्वीपकल्प असं म्हणूयात. ठीक आहे, आपल्याला काय विचारले बघा? श्रीलंका आणि भारत याच्यातला समुद्रधुनी असं विचारलेला आहे. ठीक आहे, शहर किंवा द्वीपकल्प असं आपण त्याला म्हणूयात. ठीक आहे, सांगा, आपल्याला समुद्रधुनी विचारलेला आहे. लाईव्ह चॅट मध्ये आन्सर देत चला. ठीक आहे, 3 वाजताच्या सेशन मध्ये 3 वाजता जर तुम्ही सेशन जॉईन केलं असेल तर तुम्हाला लाईव्ह चॅटचा ऑप्शन उपलब्ध असेल, त्याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह चॅट मध्ये आन्सर देत चला. सांगा, काय वाटते याचं आन्सर? पाल्क, आदम, मन्नार. मन्नारचं आखात आहे. ठीक आहे, मन्नारचे आखात असं ते फेमस आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे जे आदम आहे म्हणजेच काय तर ॲडम्स ब्रिज आपण याला असं म्हणतो. याला अजून एक नाव आहे, 48 किलोमीटर लांब एवढा ते आहे ॲडम्स ब्रिज, ज्याला काय आपण म्हणतो? सांगा, फेमस नाव आहे. काय म्हणतो? अजून एक नाव आहे याला, खूप फेमस नाव आहे, माहितीच पाहिजे याचं नाव काय आहे. सांगा, ॲडम्स ब्रिज म्हणजे काय? राम सेतू. ठीक आहे, आपल्याला समुद्रधुनी विचारलाय जो की कोणता आहे, मग करेक्ट आन्सर काय राहिलं? पाल्क. भारत आणि श्रीलंकेतील यांच्या दरम्यानचा जो समुद्रधुनी आहे तो कोणता आहे? पाल्क आहे. ठीक आहे, सो हे बाकीचे ऑप्शन सुद्धा नोट डाऊन करत चला. आदम म्हणजे काय? ॲडम्स ब्रिज. ॲडम्स ब्रिज म्हणजे काय? तर राम सेतू. ठीक आहे, त्याचप्रमाणे जे मन्नार आहे ते मन्नारचं आखात आहे. ठीक आहे, आणि जाफना हे काय आहे? एक श्रीलंकेतील शहर म्हणूयात किंवा श्रीलंकेतील एखादं द्वीपकल्प म्हणूयात. ठीक आहे, सो आपल्याला समुद्रधुनी विचारलेला आहे आणि बेसिकली समुद्रधुनी कोणता आहे तर पाल्क हे आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा, ऑलिम्पिक मध्ये व्यक्तिगत सुवर्ण प्राप्त करणारा एकमेव भारतीय खेळाडू कोण? सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ऑलिम्पिक मध्ये व्यक्तिगत सुवर्ण, पर्सनली त्यांना सुवर्ण पद प्राप्त झालेला आहे.
सांगा कशामध्ये प्राप्त झालाय, कोणता खेळ होता तो, आणि तो कोणता भारतीय खेळाडू आहे हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा. 2008 मध्ये एक बीजिंग 2008 ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती. समर ऑलिम्पिक आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. बीजिंग 2008 समर ऑलिम्पिक याच्यामध्ये आपला एक भारतीय खेळाडू आहे ज्याला व्यक्तिगत सुवर्ण प्राप्त झालेला आहे, ठीक आहे. सांगा, सुवर्ण पदक त्यांनी मिळवलेलं आहे. ऑप्शन्स वाचा एकदा. सानिया मिर्झा, विकास कृष्णा, अभिनव बिंद्रा, रंजन स्वामी. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला. ह्याच्यामध्ये जी स्पर्धा होती ती स्पर्धा होती 10 मीटर मध्ये एअर रायफल नेमबाजीची स्पर्धा होती ती, ठीक आहे. ठीक आहे, एअर रायफल नेमबाजी. सांगा, याच्यामध्ये ज्यांनी सुवर्ण पदक मिळवलंय व्यक्तिगत, ठीक आहे, पर्सनली, म्हणजे त्यांनी ग्रुप, एकतर ग्रुप खेळ कसा असतो, एकतर पर्सनली खेळायचा असतो, पर्सन टू पर्सन, किंवा मग ग्रुप टू ग्रुप असतो, ठीक आहे. सो आपल्याला व्यक्तिगत सुवर्ण प्राप्त करणारा पहिला भारतीय, एकमेव भारतीय खेळाडू कोण आहे, तर ते आहेत अभिनव बिंद्रा, ठीक आहे. यांनी 10 मीटरची जी एअर रायफल नेमबाजी होती याच्यामध्ये सुवर्ण पदक मिळवणारे, व्यक्तिगत सुवर्ण पदक मिळवणारे एकमेव भारतीय व्यक्ती होते, ठीक आहे. बीजिंगच्या 2008च्या समर ऑलिम्पिक मध्ये त्यांनी हे सुवर्ण पदक मिळवलेलं होतं, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. सांगा, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. प्रश्न वाचा आधी. महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला विभाग कोणता? सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला विभाग आपल्याला विचारलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण. सांगा, कोणता आहे? लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कोणता आहे तर हा विभाग? मराठवाडा हा विभाग आहे शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला, ठीक आहे. खंत आहे पण मराठवाडाच आहे, ठीक आहे. सो नेक्स्ट प्रश्न बघूयात. मेळघाट व्याघ्र अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला, अमरावती, गडचिरोली आणि वाशिम. मेळघाट टायगर रिझर्व, मेळघाट व्याघ्र अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगा. विदर्भ. सांगा, विदर्भवाले सांगा, सांगू शकतात तुम्ही. सांगा, कुठे येते आपल्याला विचारलेलं आहे. महाराष्ट्रातलं पहिलं व्याघ्र प्रकल्प म्हणून मेळघाट व्याघ्र प्रकल्प ओळखलं जातं, ठीक आहे. जर पुढे चालून प्रश्न आला महाराष्ट्रातील पहिलं व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणास ओळखलं जातं, तर त्याचा आन्सर काय टिक करून येणार? मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ठीक आहे. महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखलं जातं, ठीक आहे. साईडला नोट डाऊन करत चला. आता मेळघाट व्याघ्र प्रकल्प अभयारण्य कुठं आहे असं विचारलंय. पुढच्या वेळेस जर मेळघाट वरती जर प्रश्न विचारायचा असेल, कारण की हे इम्पॉर्टंट व्याघ्र अभयारण्य आहे, तर फिरवून प्रश्न असा विचारला जातो की महाराष्ट्रामधलं पहिलं व्याघ्र अभयारण्य कोणाला मानलं जातं, ठीक आहे, किंवा कोणतं महाराष्ट्रातलं पहिलं व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखलं जातं, ठीक आहे. सो त्याचा आन्सर काय करणार तुम्ही? मेळघाट करणार, ठीक आहे. महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखले जाते, ठीक आहे. सांगा उत्तर. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. अकोला, अमरावती, गडचिरोली, वाशिम. सांगा, याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. काय वाटतं याचा आन्सर काय असेल?
सांगत चला उत्तर, सांगत चला. याचं करेक्ट आन्सर काय आहे? कोणत्या पर्वतरांगांमध्ये हा स्थित आहे हे पण सांगा. बरं ठीक आहे, उत्तर नाही सांगते मी, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साईडला आधी नोट डाऊन करत चलत आहे. महाराष्ट्रातलं पहिलं व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखलं जातं. सातपुडा पर्वतरांगामध्ये हे स्थित आहे. ठीक आहे, सातपुडा पर्वतरांग यांच्यामध्ये काय आहे ते स्थित आहे. ठीक आहे, सांगा कुठे ते सांगा. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचा प्रयत्न करा. विदर्भातल्या जिल्ह्यात आहे, सांगा आता तरी सांगा. ठीक आहे, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला. तुम्हाला उत्तर टाकायला वेळ मिळावा म्हणून साईडला तुम्हाला हिंट देत एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नोट डाऊन केलेली आहे, आणि तुम्ही सुद्धा ही इन्फॉर्मेशन नोट डाऊन करणं गरजेचं आहे. सांगा कोणत्या जिल्ह्यात आहे हा? अमरावती जिल्ह्यात आहे. ठीक आहे, मेळघाट टायगर रिझर्व, अमरावती जिल्हा, सातपुडा पर्वतरांग आणि महाराष्ट्रातलं पहिलं व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखलं जाणारं जर कोणता व्याघ्र प्रकल्प असेल तर तो आहे मेळघाट. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. गांधीजींचे बालपण खालीलपैकी कोणत्या गावात गेले? बडोदा, राजकोट, अहमदाबाद आणि गांधीनगर. सांगा. महात्मा गांधींबद्दल सुद्धा जी काही माहिती आहे त्यांच्याबद्दल लक्षात असू द्या, त्यांच्यावरती पण भरपूर वेळेस प्रश्न येतो. महात्मा गांधीजींचे बालपण खालीलपैकी कोणत्या गावात गेले आहे? सांगा, बालपण कोणत्या गावात गेले? त्यांचा जन्म भले पोरबंदरचा असेल पण त्यांचं बालपण दुसऱ्या गावात गेले. सांगा, जन्म कुठला आहे गांधीजींचा? जन्म विचारला तर जन्म आहे पोरबंदर. ठीक आहे, आणि जर बालपण असं विचारलं तर ते कुठलं आहे? सांगा, जर बालपण विचारलं तर त्याचं काय आन्सर द्याल? जन्म पोरबंदर आणि बालपण बडोदा, राजकोट, अहमदाबाद, गांधीनगर. गांधी शब्दावरून गांधीनगर चूज करू नका, तर त्यांचं बालपण राजकोट येथे झालेलं आहे. ठीक आहे, आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चुकलं तर चुकू द्या पण आन्सर देत चला. ठीक आहे, लाईव्ह चॅट मध्ये तुम्ही आन्सर देणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकतंच दुष्काळ अधिभार लावण्याचा निर्णय घेतलेला आहे? सांगा, दुष्काळ अधिभार लावण्याचा निर्णय कोणी घेतला आहे? दुष्काळ असतो कुठे जास्त ते पण बघा. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा. सांगा, कोणी दुष्काळ अधिभार लावण्याचा निर्णय घेतलेला आहे? जे दुष्काळग्रस्त भाग आहे त्या भागासाठी निधी उभारला जातो याच्याद्वारे. सांगा कोणता आहे ते राज्य? सांगायचा प्रयत्न करा, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. दुष्काळग्रस्त भागावरची जे दुष्काळग्रस्त भाग आहे त्याच्यासाठी निधी उभारण्यासाठी जे काही पेट्रोल आहे याच्यावरती त्यांनी दुष्काळ अधिभार लावण्याचा निर्णय या राज्याने घेतला होता. सांगा कोणता राज्य आहे ते? पेट्रोल, डिझेल असेल किंवा अजून इतर वस्तूंवरती त्यांनी दुष्काळ अधिभार लावला होता. का तर दुष्काळग्रस्त भागामध्ये जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते त्या टाइमला एक निधी उभारण्यासाठी त्यांनी काय केलं होतं? ड्रफ सरचार्ज असं आपण त्याला म्हणतो, दुष्काळ अधिभार लावला होता पेट्रोल, डिझेल आणि काही वस्तूंवरती. ठीक आहे, सो ते कोणतं राज्य आहे? कोणत्या राज्याने हा निर्णय घेतला होता? तर महाराष्ट्राने हा निर्णय घेतला होता. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. औद्योगिक क्रांतीचा जन्म कोणत्या देशात झाला? औद्योगिक क्रांती. ठीक आहे, सांगायचा प्रयत्न करा. ब्रिटिश, अमेरिका, जपान आणि भारत. औद्योगिक क्रांतीचा जन्म कोणत्या देशात झाला? भारत म्हणू नका आता प्लीज, सांगा कुठे झाला? औद्योगिक क्रांतीचा जन्म आपल्याला विचारलेला आहे. कोणत्या शतकात झाला तो? 18व्या शतकात. ठीक आहे, 18व्या शतकात कोणत्या क्रांतीचा जन्म झाला? तर औद्योगिक क्रांती. ठीक आहे, सांगा कुठे झाला? लाईव्ह चॅट मध्ये रिस्पॉन्स देत चला, कुठे झाला सांगा.
या औद्योगिक क्रांतीचं जन्मस्थान आपल्याला विचारलेलं आहे. कोणतं आहे ते? इंग्लंड म्हणजेच काय? ब्रिटिश. ठीक आहे, ब्रिटन, युनायटेड किंगडम असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, जन्मस्थान जर विचारलं तर ते कुठं आहे? इंग्लंड. म्हणजेच काय? ब्रिटन. ठीक आहे, ब्रिटिश देश. ठीक आहे, म्हणजेच काय? तर UK मध्ये, युनायटेड किंगडम याच्यामध्ये औद्योगिक क्रांतीचा जन्म झाला आणि या औद्योगिक क्रांतीची सुरुवात जर कधी झाली असेल तर ती कधी झाली? 18व्या शतकामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठे राज्य कोणते आहे? क्षेत्रफळ याच्यावरती सुद्धा हमखास प्रश्न विचारला जातो. सांगा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आपल्याला विचारलेलं आहे. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. याचं जे क्षेत्रफळ आहे ते सुमारे किती असेल? अंदाज कमेंट मध्ये टाकत चला. तीन 3,42,239 चौकिमी, चौरस किलोमीटर एवढं या राज्याचं क्षेत्रफळ आहे. अराउंड, सुमारे. ठीक आहे, सांगा कोणतं राज्य आहे? सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य जे आहे त्याचं क्षेत्रफळ एवढं आहे आणि हे राज्य कोणतं आहे? 4 ऑप्शन्स बघा: छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र आणि यापैकी नाही. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. याचं उत्तर काय आहे? एवढं क्षेत्रफळ आहे राजस्थानचं आणि जे की काय आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठं राज्य राजस्थान हे आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. भारतातील झारखंड राज्याची राजधानी कोणती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा, झारखंड राज्याची राजधानी सांगा. लाईव्ह चॅट मध्ये बोलत चला, म्हणजे आन्सर टाईप करत चला. ठीक आहे, देहरादून, रांची, छत्तीसगड आणि राजपूत सांगायचा प्रयत्न करा. आता एक लक्षात घ्या, छत्तीसगड राज्य आहे त्याच्यामुळे हे ऑप्शन इथेच कट होतं. ठीक आहे, जे राजपूत आहे हे एक समाज म्हणून किंवा एखादा वंश म्हणून. ठीक आहे, सो हे सुद्धा ऑप्शन इथेच कट होतं. आता दोन्ही मध्ये चॉईस करा. ठीक आहे, अजून दोन्ही मध्ये चॉईस करा. सांगा, देहरादून ही कशाची, कोणत्या राज्याची राजधानी आहे? झारखंडची आहे का? करेक्ट आन्सर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, चुकलं तर चुकू द्या, पण ते सहज चुकलेलं पाहिजे, मुद्दामून नका चुकू. ठीक आहे, सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. देहरादून ही उत्तराखंड राज्याची राजधानी आहे. ठीक आहे, सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? रांची हे आहे. ठीक आहे, झारखंड राज्याची राजधानी कोणती आहे जर असं विचारलं आपल्याला तर ती कोणती आहे? रांची आहे. छत्तीसगड हे स्वतः एक राज्य आहे आणि जे राजपूत आहे ते आपण एखादा समाज म्हणूया किंवा वंश म्हणूया, आणि जे झारखंड आहे याची राजधानी कोणती आहे? तर रांची ही आहे. ठीक आहे, हे साईडला नोट डाऊन करत चला. ठीक आहे, जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल थोडी बहुत ती लिहित चला. ठीक आहे, सांगा, लातूर जिल्ह्यामध्ये हत्तीबेट कोणत्या तालुक्यात आहे? सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर सांगत चला. लातूर शहरामधील जो तालुका आहे त्या तालुक्याच्या पश्चिमेस आपल्याला हे हत्ती देवर्जन बेट जे आहे ते दिसून येतं. प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे ते. ठीक आहे, पश्चिमेस, पण लातूर मधल्या कोणत्या तालुक्याच्या पश्चिमेस ते आहे? सांगा, लाईव्ह चॅट मध्ये बोलत चला. सांगा, काय वाटतं आन्सर काय असेल? देवणी, निलंगा, उदगीर, चाकूर? सांगा, थोडं 5, 6, 10 सेकंद जे काही असेल तुम्ही उत्तर द्यायला वेळ देते मी. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. वी हॅव टू कीप अवर सेशन इंटरॅक्टिव्ह. ठीक आहे,
सो ठीक आहे, रेकॉर्डेड जरी सेशन असेल तरी हे लाईव्ह प्रीमियरद्वारे लागतं आणि याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह चॅटचा ऑप्शन अवेलेबल असतो, ज्याच्यावरती माझी स्वतः मी पर्सनली पाहत असते की कोण उत्तर देत आहे, कोण उत्तर देत नाही आहे. ठीक आहे, सांगा लातूर जिल्ह्यामध्ये हत्तीबेट कोणत्या तालुक्यात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, सांगा देवणी, निलंगा, उदगीर आणि चाकूर. उत्तर द्यायचा प्रयत्न करा, लाईव्ह चॅटमध्ये उत्तर टाकत चला. सांगा, याला आपण असं अजून असं नावानेही ओळखलं जातं, हत्तीबेट देवर्जन. ठीक आहे, जे की काय आहे, एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, त्याचप्रमाणे एक ऐतिहासिक सुद्धा स्थळ आहे. ठीक आहे, प्रसिद्ध पर्यटन व ऐतिहासिक स्थळ असं आपण याला नोट डाऊन करत चालू आहे. ठीक आहे, सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लातूरचं कोणी असेल तर सांगा, किंवा कोणाला लातूरचा इतिहास काही माहिती असेल तर. ठीक आहे, सांगा कोणत्या तालुक्यात आहे ते. तर ते आहे उदगीर तालुक्यात ते आहे, आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं. लातूर मधील उदगीर, उदगीर शहराच्या पश्चिमेस आपल्याला हत्ती देवर्जन बेट, जे की प्रसिद्ध पर्यटन व ऐतिहासिक स्थळ आहे, हे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आजचे क्वेश्चन झालेत, आपण एकदा रिव्हिजन करूयात. ठीक आहे, रिव्हिजन मस्ट आहे आपल्याला करणं. ठीक आहे, रिव्हिजन करावंच लागतं. क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, ॲनालाइज करायचे, एक्झामिनरचा जो काही माइंडसेट आहे तो ओळखायचा आणि केलेले क्वेश्चन्स रिवाइज करायचे. 2-3 वेळेस करायचे, एकदा इथेच रिव्हिजन होऊन जातं. ठीक आहे, शेवटला सो लेक्चर लिव्ह करायचं नाही आहे कोणीच. ऑफलाईनमध्ये बसवून घेता येतं, ऑनलाईनमध्ये नाही बसवून घेता येत दाबून दडपून, पण तरी पण ठीक आहे, रिव्हिजनसाठी तुम्हाला थांबणंच आहे. करा, एकदा रिव्हिजन करूयात आपण. ठीक आहे, तानसेन यांचं मूळ नाव काय आहे, राम तानू पांडे हे आहे. ठीक आहे, प्रसिद्ध संगीतकार. नेक्स्ट काय आहे, नगरधान या शहराची कोणत्या राजाने स्थापना केली होती, तर सूर्यवंशी. आणि हे कुठे आहे, नागपूर शहराजवळचं एक काय आहे, प्राचीन शहर आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. भारताचा परकीय भूमीवरील लढाऊ हेलिकॉप्टरचा तळ कोणत्या देशात आहे, तर तो आहे ताजिकिस्तान मध्ये. आणि एअर बेस आणि जो काही फारकर एअर बेस आहे याच्यासाठी त्यांनी भारताने सहाय्य केलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट बघा. मनोविश्लेषण, सायको अनालिसिसचे जनक कोण आहेत, तर ते आहेत सिगमंड फ्राइड. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, जे सायन्समध्ये सायंटिस्ट आहेत त्याच्यावर सुद्धा हमखास प्रश्न विचारला जातो, हे कोणते कशाचे जनक आहेत. बायोलॉजीचे जनक, फादर ऑफ बायोलॉजी, फादर ऑफ बॉटनी, फादर ऑफ झुलॉजी, फादर ऑफ जेनेटिक्स, फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी, फादर ऑफ आयुर्वेदा, फादर ऑफ रेफ्रिजरेटर पण आलं होतं आपल्याला आता, फादर ऑफ काय सायको अनालिसिस म्हणजेच मनोविश्लेषणाचे जनक असं सुद्धा आलं होतं. ठीक आहे, सो हे खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो. असे काही पॉईंट्स असतात ज्याच्यावरती प्रश्न वारंवार रिपीट होत असतो, तर ते आपला जो काही मुद्दा आहे तो स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा, महाराष्ट्र शासनातर्फे डॅश यांच्या नावे जल व भूमी संधारण अभियान राबवण्यात येत आहे. महात्मा गांधी यांच्या नावे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेची संलग्न असणारं हे अभियान आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. जमीन हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो, राज्य सूचीमध्ये येतो. 3 सूची असतात, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. समवर्ती सूचीमध्ये दोनही केंद्र आणि राज्य दोघांनाही कायदे करण्याचा अधिकार असतो. ठीक आहे, दोघांचंही मत असतं त्याच्यामध्ये. राज्य सूचीमध्ये स्पेसिफिकली राज्य सूचीमध्ये राज्य हे कायदे करू शकतं, एखादं त्याच्याशी रिलेटेड काही जर कायदा करायचा असेल राज्यामध्ये तर ते राज्याशी रिलेटेड. ठीक आहे, आणि काही विषय असे आहेत जे केंद्र सूचीमध्ये येतात ज्याच्यावर फक्त केंद्र कायदे करू शकतात, आणि काही समवर्तीमध्ये दोघेही जणांचं मत इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, सो सांगा कोणता आहे, जमीन हा विषय कशामध्ये येतो, राज्य सूचीमध्ये येतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा. खालीलपैकी युक्रेनची राजधानी आपल्याला विचारलेला आहे, जी की कोणती आहे, कीव ही युक्रेनची राजधानी आहे. किमिया हा एक प्रदेश आहे. बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी आहे. आणि हेलसिंकी हे कशाची राजधानी आहे, फिनलँडची राजधानी आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूया.
सर्व व्हाईट व्हाईट पेन होते. ठीक आहे, एक मिनिट हा. आपण रिव्हिजनच्या टाइमला पेन चेंज करूयात. ठीक आहे. जे काही जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होता, न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट होता, त्याच्या उभारणीमध्ये आपल्याला कोणत्या देशांनी सहकार्य केला असेल तर तो आहे फ्रान्स. ठीक आहे, फ्रान्सने आपल्याला सहकार्य केलेलं आहे. श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान जो समुद्रधुनी आहे त्याला आपण काय म्हणतो? पाल्क असं म्हणत असतो. आदम म्हणजे काय तर एक ॲडम्स ब्रिज आहे ज्याला आपण प्रसिद्ध नाव आहे आपलं राम सेतू. ठीक आहे, 48 जवळपास 48 किलोमीटर एवढा लांब तो आहे आणि हा ॲडम्स ब्रिज राम सेतू या नावाने सुद्धा ओळखला जातो. मन्नार हे एक आखात आहे ज्याला आपण मन्नारचे आखात असं म्हणत असतो. ठीक आहे, आणि श्रीलंका हे काय आहे? श्रीलंकाचं शहर किंवा द्वीपकल्प कोणता आहे? जाफना. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. ठीक आहे, ऑलिम्पिक मध्ये व्यक्तिगत सुवर्ण प्राप्त पर्सनल सुवर्ण पदक ज्यांना मिळालं होतं ते कोण होते? अभिनव बिंद्रा हे होते. 2008चं बीजिंगचं जे समर ऑलिम्पिक होतं याच्यामध्ये 10 मीटर एअर रायफल नेमबाजीमध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेले ते भारताचे एकमेव खेळाडू होते. ठीक आहे, भारतीय. नेक्स्ट प्रश्न बघा. महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला विभाग कोणता आहे? तर तो आहे मराठवाडा. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. मेळघाट व्याघ्र अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आहे. ठीक आहे, अमरावतीमध्ये आहे. महाराष्ट्रातलं पहिलं व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखलं जातं. सातपुडा पर्वतरांगामध्ये स्थित आहे. ठीक आहे, कोणता आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प, जे की कुठे आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. गांधीजींचे बालपण खालीलपैकी कोणत्या गावात गेले? तर राजकोटमध्ये बालपण आणि जन्म विचारला तर पोरबंदर. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकताच दुष्काळ अधिभार लावण्याचा निर्णय घेतला? दुष्काळजन्य परिस्थिती जर निर्माण झाली तर त्याच्यासाठी जो काही निधी उभारायचा असतो त्या निधी उभारण्यासाठी जे काही पेट्रोल डिझेल अशा काही वस्तू आहेत यांच्यावरती दुष्काळ अधिभार लावण्याचे निर्णय घेतले आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याने. ठीक आहे, औद्योगिक क्रांतीचा जन्म झाला 18व्या शतकात. कोणत्या देशात झाला? तर तो झाला युनायटेड किंगडम, इंग्लंड, ब्रिटन, काहीही म्हणा. ठीक आहे, ब्रिटिश आपलं करेक्ट आन्सर आहे. म्हणजेच काय तर युनायटेड किंगडम्स. नेक्स्ट बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे असा जर प्रश्न विचारला गेला तर ते कोणतं राज्य आहे? ऑप्शन पैकी राजस्थान, ज्याचं सुमारे जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे? 3,42,239 चौरस किलोमीटर सुमारे, जवळजवळ. ठीक आहे, नेक्स्ट बघा. झारखंड राज्याची राजधानी कोणती आहे असं जर विचारलं तर ती कोणती आहे? रांची ही राजधानी आहे. डेहराडून ही उत्तराखंडची राजधानी आहे. छत्तीसगड स्वतः एक राज्य आहे आणि त्याचप्रमाणे राजपूत जे आहे ते एक समाज म्हणूया किंवा एक वंश म्हणूया. ठीक आहे, सो आपल्याला काय विचारलेलं आहे? झारखंड राज्याची राजधानी विचारलेला आहे, जी की कोणती आहे? रांची. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. लातूर जिल्ह्यामध्ये जे हत्ती बेट आहे हे कोणत्या तालुक्यात आहे असं आपल्याला विचारलेलं होतं. कोणत्या तालुक्यात आहे ते? उदगीर तालुक्यात. उदगीरच्या पश्चिमेस आपल्याला हे बेट दिसून येतं, जे की प्रसिद्ध पर्यटन व ऐतिहासिक स्थळ आहे. ठीक आहे, प्रसिद्ध पर्यटन व ऐतिहासिक स्थळ उदगीरमध्ये. जर आपल्याला विचारलं की लातूर हत्तीबेट, आता आपल्याला हत्तीबेट विचारलेलं आहे, जर विचारलं लातूर मधील उदगीर येथे प्रसिद्ध एक बेट आहे जे की पर्यटनासाठी व ऐतिहासिक स्थळासाठी खूप फेमस आहे. कोणतं आहे जर विचारलं ते कोणतं आहे? हत्तीबेट किंवा हत्तीबेट देवर्जन असं त्याचं नाव आहे. पश्चिमेस आहे, लातूरच्या उदगीर तालुक्याच्या पश्चिमेस आपल्याला हे दिसून येतं. ठीक आहे, सो आजचे आपले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न झालेले आहेत. आजचे प्रश्न तेवढे काही हार्ड नव्हते, किचकट नव्हते. ठीक आहे, सो सर्व आपण प्रश्न सॉल्व्ह केले, त्याचे उत्तर बघितले, तुमचा लाईव्ह चॅटमध्ये रिस्पॉन्सही मी पाहिला आहे. ठीक आहे, सो ठीक आहे, असंच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे कायम आणि आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. ठीक आहे, सो आजचं सेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा,
तुमचा फीडबॅक, तुमचं जे काही असेल मत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हे सेशन जेन्युइनली युजफुल वाटलं असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत हे शेअर करा, ठीक आहे. आणि आपल्या चॅनलचे अपडेट जर मिळवायचे असतील किंवा आपल्या लेक्चर्सचे नोट्सचे जे काही अपडेट्स असतील ते टेलिग्राम चॅनलवरती आपल्या टाकलेले असतात. सो टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा आणि आता असंच आपले लेक्चर्स कंटिन्यू करा, ठीक आहे. तोपर्यंत अभ्यास करत राहा. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस, ठीक आहे. हे कायम लक्षात ठेवा, आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, ठीक आहे. सो याच कन्सिस्टन्सी बरोबर आपण भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा, ठीक आहे. थँक्यू सो मच. भेटूया उद्याच्या सेशनमध्ये, ठीक आहे. थँक्यू सो मच.